दिवशी नैवेद्याचा कार्यक्रम पडला। आज दुसऱ्या दिवशी त्याचा कार्यक्रम पार पडला। श्रीमंत ढकळे पासून सकाळी 6 वाजता पालखी वाजत मंदिराला 5 फेऱ्या मारल्यानंतर तिचा कार्यक्रमा ठिकाणी पालखी आली। या सोहळ्यामध्ये सोहळ्यासाठी ढकळे यांच्यासह अनेक पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून परंपरा आहे। यात्रेमध्ये प्रसिद्धी पाहिजे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात यात्रेमध्ये सांगली मार्केट कमिटीच्या जनावरांसाठी खास व्यवस्था या यात्रेमध्ये अनेक लाख संख्येने उपस्थित होते। सांगली मार्केट कमिटीचे सभापती माननीय सुजनाना शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक माननीय बाबासाहेब माळी, मार्केट कमिटीचे संचालक माननीय बिरू शिंदे यांच्यासह सर्व संचालकांनी या ठिकाणी यात्रेमध्ये जनावरांची खास व्यवस्था केली होती। आज जनावरांचे प्रदर्शन व त्यांचा बक्षीस वितरण समारंभही संपन्न झालेला आहे। एकंदरीत यात्रेमध्ये खास आकर्षण असलेले मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशा गेले 3 दिवस या ठिकाणी यात्रेमध्ये सुरू आहे। प्रचंड अशी गर्दी तमाशा बघण्यासाठी होती। आधुनिक काळामध्ये व्हॉट्सअप, मोबाईल, इंस्टाग्राम, यूट्यूबच्या जमान्यामध्ये सुद्धा तमाशाचा बाज या ठिकाणी टिकून आहे। अगदी व्हरायटी शो असतील किंवा वगार नाट्य असेल, हे पाहण्यासाठी अगदी जमिनीवरती बसून अनेक ग्रामस्थांनी हा तमाशा पाहिला। गेल्या अनेक वर्षापासून जतच्या यात्रेमध्ये मंगला बनसोडे यांचा तमाशा सातत्यानं असतोय। त्यामुळे खास करून जतच्या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे की मंगला बनसोडे यांचा तमाशा खास करून या यात्रेमध्ये असतो। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर या यात्रेमध्ये पाळणेवाले असतील किंवा मिठाईवाले असतील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। या ठिकाणी प्रचंड गर्दीही झाली आहे। पाळण्यामध्ये बसण्यासाठी अगदी अबाल वृद्धापासून लहान मुलांपासून मोठ्या संख्येने महिला रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबून या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहेत। त्यामुळे जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असला तरी हा सीमा भागावरील तालुका आहे। अगदी कर्नाटकातील आथनी तालुका असेल, विजापूर जिल्हा असेल, बेळगाव जिल्हा असेल, या जिल्ह्यातील सुद्धा अनेक भावी भक्त मोठ्या संख्येने या यात्रेसाठी येतात। मुंबई असतील, पुणे असतील येथील अनेक भाविक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी कार गाडीतून, जीपमधून दर्शन घेण्यासाठी खास करून उपस्थित होते। यात्रेमध्ये खास करून संजय खंडागळे व राजेंद्र खंडागळे यांच्या मिठाई दुकानामध्ये आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। गेले 2 ते 3 दिवसापासून प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे।
एकंदरीत या यात्रेमध्ये येणारे 4-5 दिवसामध्ये 10 ते 15 कोटीची उलाढाल निश्चितपणे या यात्रेमध्ये होणार आहे. अनेक मोठ्या संख्येने आलेल्या व्यावसायिकांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने या यात्रेमध्ये झालेला आहे. त्यामुळे एकंदरीत ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आजचा यात्रेचा 3रा दिवस होता. येणाऱ्या 2 दिवसामध्ये सुद्धा ही यात्रा बऱ्यापैकी या ठिकाणी टिकून राहते व अमावस्या दिवशी पुन्हा एकदा प्रचंड गर्दी या यात्रेमध्ये होते. त्यानंतर सलग 4 दिवस पुढे सुद्धा ही यात्रा असते. त्यामुळे एकंदरीत 10 ते 15 दिवस या यात्रेमध्ये येण्यासाठी आबालवृद्धापासून लहान मुलामुलींच्यापासून अनेकांची या ठिकाणी तोबा गर्दी असते. जतची यात्रा म्हटले की एक जतकरासाठी वेगळी पर्वणी आहे. यात्रेमध्ये खास करून जत येथील नामवंत असलेला देशपांडे वडा या ठिकाणी खाण्यासाठी अनेकांनी गेल्या 2 ते 3 दिवसापासून गर्दी करताना दिसत आहेत. तर पंढरपूर येथील हॉटेल लोकसेवा हे एक नामवंत हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची पुरी भाजी मिळते, डोसा मिळतो आहे. त्यानंतर टोमॅटो स्प्रिंग, त्यानंतर पोहे, असे अनेक जवळजवळ 30 ते 32 आयटम वेगवेगळ्या पद्धतीचे या हॉटेलमध्ये सध्या आहेत. त्यामुळे या हॉटेलमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी आहे. गुड्डापूरची यात्रा करून ते थेट जत येथील यात्रेसाठी आलेले आहेत. त्यामुळे जवळजवळ अजूनही 8 ते 10 दिवस या यात्रेमध्ये ते थांबतात. जतकरांच्या सेवेसाठी खास करून हे हॉटेल गेल्या अनेक वर्षापासून काम करते. त्यामुळे यात्रेमध्ये नेपाळवरून अनेक स्वेटरचे दुकान आलेले आहेत. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे त्यांचाही बऱ्यापैकी या ठिकाणी व्यवसाय होत आहे. यात्रेमध्ये भांडेवाले असतील, तसेच मिठाईवाले असतील, स्टेशनरी दुकानवाले असतील. विशेष म्हणजे यात्रेमध्ये तरुणांचं एक आकर्षण असलेले टॅटू काढण्याची पद्धत आता गेल्या 5 ते 6 वर्षापासून सुरू आहे. टॅटू काढून घेण्यासाठी अनेक तरुण मुले या ठिकाणी यात्रेमध्ये दिसत होती. जवळजवळ 30 ते 35 टॅटू काढण्याचे दुकानं या यात्रेमध्ये आपल्याला दिसलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं होतो आहे. त्यामुळे चहावाले असतील, हॉटेलवाले असतील, आईस्क्रीमवाले असतील, भेळवाले असतील, विशेषतः सांगलीतील जवळजवळ 40 ते 50 भेळगाडे या यात्रेमध्ये खास करून उपस्थित आहेत. त्यांचाही व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. त्यानंतर जत येथील जतकरांचा आकर्षण असलेले शिवशाही भेळसुद्धा या यात्रेमध्ये आहे. या भेळगाड्यावर भेळ खाण्यासाठी खास करून अगदी हुडकत अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी जातात. त्यांचाही व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. एकंदरीत आज यात्रेचा 3रा दिवस. या ठिकाणी किचाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न या ठिकाणी झालेला आहे. TV1 मराठीने घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यासमोर ठेवलेला आहे.
bell icon on the YouTube app and never miss another update.